विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसीच्या स्टुडंट्सनी डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामिनेशनसाठी म्हणजेच जी एक्झिट एक्झाम ह्या वर्षापासून लागू झालेली आहे त्या एक्झिट एक्झामसाठी फॉर्म भरला असेल आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलेलं असेल की फॉर्म भरताना आपली काहीतरी मिस्टेक झालेली आहे. जसं की डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही डॉक्युमेंट चुकीचे अपलोड झालेले आहेत किंवा फोटोग्राफ चुकलेला आहे, थंब इम्प्रेशन चुकलेलं आहे, सिग्नेचर चुकलेली आहे किंवा माहिती भरताना काहीही त्या फॉर्म मधलं तुम्हाला जसं की टेस्ट सिटी तुम्हाला एक्झाम कुठं द्यायची ती सिटी सिलेक्ट करताना तुमची चूक झाली असेल किंवा तुम्हाला आता चेंज करायचं असेल तर चेंज करण्यासाठी तुम्हाला आता नवीन ऑप्शन पर्याय उपलब्ध झालेला आहे. तो 16, 17 आणि 18 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये विद्यार्थी त्याचा फॉर्म जो आहे तो चेक करू शकतो बरोबर आहे का, आणि तो जर त्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर तो चेंज करू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे एक्झिट एक्झामसाठी त्या विद्यार्थ्यांनी ऑफिशियल वेबसाईटवरती जा. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. फॉर्म लॉग इन करून घ्या आणि लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तरच चेंज करावं, जर चेंज करू नका. काळजीपूर्वक इन्स्ट्रक्शन्स वाचा आणि ते चेंज करून घ्या. तुमच्यासमोर डेट्स दिसतात बघा, एडिट विंडो फॉर ऑल कॅन्डिडेट्स, म्हणजेच जो विद्यार्थी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल तो चेंज करू शकतो. मी तुम्हाला एकदा दाखवायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकताय. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथं गो टू ॲप्लिकेशन असा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि गो टू ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही तुमचा कॅप्चा एंटर करा आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं इथं गो टू ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तो फॉर्म चेंज करू शकता. बघा या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशनवरती गेला की तुम्हाला सगळे ऑप्शन्स तिथे उपलब्ध होतील, तुम्ही ते चेंज करू शकता. त्यामुळे काळजीपूर्वक जर तुम्ही काही चेंज करणार असाल, चेंज झालं नसेल तर ते चेंज करायचं असेल किंवा बाय मिस्टेकली तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती चूक तुम्ही दुरुस्त करू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जास्तीत जास्त MCQ सोडवायचा प्रयत्न करा. सिलेबस ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सिलेबस दिलेला आहे. MCQ आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. 3 पेपर आहेत, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 75 मार्क्स पाडायचे. त्यामुळं 75 म्हणजेच 50% मार्क्स, 150 पैकीची एक्झाम आहे ते 50% मार्क्स तुम्हाला त्यामध्ये पाडायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.